मित्रांनो नमस्कार. महेशजी बनसोड माझे मित्र आहेत आणि त्यांनी व्हॉट्सअपवर एक छोटीशी समस्या टाकली होती की व्हिडिओग्राफर लोकांना आता येणाऱ्या सीझन मध्ये पोर्ट्रा लाईट वापरतो आपण 1000 वॅटचे 1000 वॅट आणि 230 वोल्ट 50 हर्ट्स वर चालणार हे पोर्ट्रा लाईट. निश्चितच 2 पोर्ट्रा लाईट तुम्ही वापरले तर 2000 वॅटेज तयार होतं. आणि माझ्याकडे हा एक एलईडीचा लाईट आहे, जो माझ्यावर जो प्रकाश टाकलाय तो सुद्धा एलईडीचा लाईट आहे, व्हाईट टोन येतो. आणि पोर्ट्रा लाईटचा जो 1000 वॅटचा जो ओसराम वापरताय आपण, तुम्ही साध्या जे ट्यूब वापरताय त्याचा टोन थोडासा येल्लो येतोय. व्हाईट आणि येल्लो यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. व्हाईट बॅलन्स करते वेळेस तुम्हाला निश्चितच मित्रांनो व्हाईट टोन जर अपेक्षित असेल, व्हाईट पेपर घेताय तुम्ही व्हाईट बॅलन्स करते वेळेस, तर व्हाईट लाईट निश्चित तुम्हाला व्हिडिओमध्ये सिनेमॅटिक करत असाल, ट्रेडिशनल शूट करत असाल तर बेनिफिट मिळेल. माझे स्नेही मित्र आहेत महेश बनसोड सर, यांनी एक प्रश्न टाकला होता की आजचा पोर्ट्रालाईटचा विषय, पोर्ट्रालाईटच्या समस्या, हॅलोजन ट्यूबच्या समस्या, आणि त्याच विषयाला त्या छोट्याशा विषयाला धरून मी आजचा विषय तुमच्यासमोर देतोय की टाइप्स ऑफ लाईट. लाईट किती प्रकारचे मार्केटला आले, तर आता येणाऱ्या काळात कोणता लाईट वापरायला पाहिजे. मित्रांनो, हॅलोजनचा निश्चितच प्रॉब्लेम आहे. माझ्या हातावर एक कॅमेरा आहे आणि हा कॅमेरा 1000 कॅमेरा. त्या काळामध्ये आम्ही जो लाईट वापरायचो नेहमी करून कॅमेराच्या लेन्सच्या एक्झॅक्ट वरच्या बाजूला लाईट वापरायचो. साधारण या टाईपचा लाईट असायचा तो 1000 वॅट, 1000 वॅटचा लाईट. ती ट्यूब ओसरामची ट्यूब त्या काळामध्ये 130, 150, 180, 210 रुपये. त्यानंतर आता 300, 350 रुपये ट्यूबची किंमत झाली. आणि ऑर्डिनरी ट्यूब बऱ्याचशा मार्केटला मिळतात. पण 1000 वॅटचा हा लाईट आणि या 1000 वॅटच्या लाईट बरोबर आता मार्केटला हा पोर्ट्रा लाईट असेल, त्याला थोडं स्टँड आलं, 14 फुटाचा हेवी स्टँड वापरतो आपण आउटडोअरसाठी, हवा वगैरे सुटलं तर वापरणं. आणि एका वेडिंग फंक्शनच्या स्टेजवर म्हणजे त्या काळामध्ये आम्ही हा लाईट कॅमेऱ्याच्या वरच्या बाजूला, एका बाजूला व्हीसीआर, एका बाजूला बॅटरी बॅकअप. या लाईटचा वायर, व्हीसीआरचं 2 वायर कॅमेराला अटॅच करायचे असायचे आणि बॅटरीचा एक वायर कॅमेराला अटॅच केलेला असायचा. एवढं साहित्य घेऊन त्या काळात आम्ही शूटिंग करायचो. आणि व्ह्यू फायटर ब्लॅक अँड व्हाईट सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर लाईट बद्दल बोलतोय तर सध्याच्या काळामध्ये हॅलोजन आता हळूहळू कमी होत आहे आणि आता मार्केटला नवीन लाईट येऊन पाहतात. या प्रकारच्या लाईट नंतर थोडंसं मधल्या काळामध्ये सिने लाईट नावाचा एक प्रकार आला होता आणि सिने लाईट मध्ये या प्रकारची लाईट आली होती. याला लाईट कटर्स आणि समोरच्या बाजूला एक जाळी असायची, म्हणजे लाईट बर्न जर झाला, फुटला तर तो लाईट याच्या बाहेर येऊ नये, काच वगैरे येऊ नये. आणि असे महाराष्ट्रात अनेक प्रकार घडत की बिल्डिंग चालू, बिल्डिंग मध्ये आजूबाजूला सगळे महिला पुरुष बसले असतात आणि लाईट बर्न होतो. मुख्यतः मित्रांनो, 1000 वॅटचा लाईट जेव्हा टंगस्टनची तार जेव्हा पेटल्या जाते, वॅटेज बद्दल बोलतोय. वॅटेज बद्दल याच्यासाठी बोलतोय की माझं शिक्षण थोडंसं डिप्लोमा इन अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स झालेलं आहे, 4 वर्षाचा कोर्स. त्यामुळे थोडंसं करंट, एम्पियर, टेम्परेचर, लाईट, वॅटेज याबद्दल थोडीशी माहिती सांगावीशी वाटते. तर फंक्शनमध्ये काम करते वेळेस आता थोडीशी रिस्क आहे. टेम्परेचर वाढले, तापमान वाढले आणि अशा हॅलोजन किंवा या पद्धतीच्या हॅलोजनच्या पाठीमागून थंड कूलरची हवा येत असेल तर या ट्यूबचा हा काचेचा भाग ज्या ठिकाणी टच होतो त्या ठिकाणाहून ती ट्यूब फुगल्या जाते आणि फुटते. कारण ओलसर हवा जेव्हा ट्यूबला लागते, गरम ट्यूबला लागते, त्यावेळेस तो प्रॉब्लेम होतो. कदाचित काय काय आता सध्याच्या काळामध्ये हॅलोजन तुम्ही उंच उभी करता, वर ड्रोन फिरतोय, तर कायम ड्रोन जर असेल तर ड्रोनच्या 4 फॅनची हवा, ड्रोनचा एक फॅन 4000 आरपीएम रूट पर मिनिट फिरतोय, 4000 आरपीएम. ती थंड हवा खूप मोठ्या प्रमाणात खालच्या बाजूला येते. तर असं असेल तर ट्यूब बस्ट होऊ शकते, पण त्याचं प्रमाण कमी आहे. पण स्टेजवर कूलरची संख्या जास्त असल्यामुळं हे ट्यूब, हॅलोजनचे ट्यूब हीट होतात आणि फुटतात. तर हा मागचा इतिहास थोडासा दाखवला मी तुम्हाला. हा सुद्धा लाईट दाखवला आणि तुम्हाला एक सिने लाईट म्हणून हा सुद्धा लाईट दाखवला. हे दोन्ही लाईट मागच्या वेळेस आहेत. आणि आता जे आपण वापरतोय तर हा हॅलोजनचा हा पोर्ट्रा लाईट वापरतोय आपण 1000 वॅट. हे सर्व 1000 वॅटची लाईट आहेत. वॅटेज याच्यात कमी जास्त नाही. तर मार्केटमध्ये आता नवीन एलईडी लाईट्स येत आहेत, 350 वॅट आणि 750 वॅट. तर मित्रांनो, लाईट तुम्ही स्टेजवर 3 लाईट अपेक्षित आहेत मला. समोरच्या बाजूला मेन लाईट आणि अनेक
व्हिडिओग्राफर फोटोग्राफर लोक 2 लाईट समांतर लावतात, त्यापेक्षा एक मेन लाईट थोडा जवळ लावा आणि एक फिल लाईट थोडासा लांब लावा आणि एक बॅक लाईट जिथं ग्रुप असतात उभे, जिथे वधूवर जिथे विवाह प्रसंग चालतो त्याच्या पाठीमागच्या बाजूला लाईट एक लाईट लावणं कंपल्सरी आहे. कारण बॅकग्राऊंड इमेज आणि कॅमेरा, बॅकग्राऊंड आणि इमेज मधलं अंतर तुम्ही जर बॅकलाईट टाकला तर ते तुम्हाला स्पष्ट केलं जातं. आणि अनेक कार्यक्रमामध्ये स्टेजच्या बॅक साईडला सुद्धा अनेक लाईट्स वापरतात, एलईडी वापरतात, त्याच्यामुळं नेहमी तुमच्या फ्रेमचा कलर टोन चेंज होतो. मित्रांनो, सगळ्यात मला जो आवडणारा लाईट तो आयरिसचा लाईट आहे, जो मिरर बेस असतो. त्याच्यामध्ये आपला बॉल बेरिंग असतं, बॉल बेरिंग लाईट मागे पुरवतो आणि त्याच्या पाठी तुम्हाला प्रकाश हा पुढे फेकला जातो इमेजवर. आणि जो लाईट इमेजवर टाकला जातो त्याचे परावर्तित किरण तुमच्या सेन्सरला येऊन आढळतात, त्यावेळेस ती इमेज तुम्हाला प्रॉपर क्लिअर मिळते. त्यामुळं असा एक गैरसमज मला तो काढतो की माझा HD कॅमेरा आहे, माझा 4K कॅमेरा आहे, मला लाईटची गरज नाही. असं मुळीच नाही. कारण फिल्म लाईटला एकापेक्षा जास्त लाईट वापरतात. माझ्या मते ॲरीच्या लाईटची किटची किंमत 7,42,000 रुपये किंमत आहे जवळपास. लाईट बद्दल बोलायचं असेल तर स्टेजवर 3 लाईट्स वापरणं माझ्या मते मेन फील बॅक असं जर सूत्र जर वापरलं, एकास 1 एकास 3, तर तुम्हाला सुंदर लाईट इफेक्ट. कारण व्यक्तीच्या चेहऱ्यावर ज्यावेळेस हार्ड लाईट पडतो ते एका बाजूला तर थोडासा सॉफ्टनेस असणं जरुरी आहे, शॅडो असणं जरुरी थोडंसं, तर ते चेहऱ्याचे हावभाव तुम्हाला स्पष्ट केले जातील. आणि आता दोन्ही बाजूने समांतर लाईट अनेक वेडिंगमध्ये पाहतो मी की 1000 वॅटचे 2000 वॅट समांतर लावले जातात. आणि 1000 वॅटचे लाईट वापरल्यामुळं पुण्यामध्ये हॉलमध्ये लाईट लावण्यासाठी एक्स्ट्रा चार्ज आकारला जातो. तर मित्रांनो, मुख्य विषयावर येऊ आपण. माझ्याकडे आता नवीन लाईट तुम्हाला मी दाखवतोय, कारण तुम्हाला आता याच्याशिवाय पर्याय नाही. तर हा एक लाईट्स एलईडीचा लाईट्स मार्केटला आणलाय. लाईट बद्दल बोलतोय मित्रांनो, तर निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणलं जातं. कारण तुमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे, 35 वर्षापासून तुमचं वडिलोपार्जित फोटोग्राफी आहे, पण तुम्ही नॉलेजनं आणि उपकरणानं जर अपडेट नाही झालं तर आता अशी परिस्थिती आहे की आउटडेटेड व्हावं लागेल तुम्हाला. आणि पुन्हा आपण म्हणतो लोकांना की सर तुम्ही नॉलेज देऊ नका लोकांना. मी एकट्यानं नॉलेज दिल्यामुळे महाराष्ट्र सुधारणार नाही, तर नॉलेज घेणारा माणूस जगात कुठेही जाऊन नॉलेज घेतो. ही खास बाब मी जेस्ट फोटोग्राफरसाठी बोलतोय. मित्रांनो, अपडेट व्हा. तर मी आतापर्यंत जे लाईट वापरलेत हे कुठून आणून तुम्हाला दाखवत नाही, हे मी सर्व लाईट वापरलेत आणि घोषणा सांगतो माझी लाईट आहे. चला मित्रांनो, तर हा एक अपडेट लाईट जो आता एलईडी रूपात आपल्याकडे आलेला आहे. 750 वॅट वॅटेज वाढतं. 1000 वॅट 2000 वॅट म्हणल्यानंतर निश्चितच सिंगल फेजवर तुम्हाला सप्लाय होईल. 750 वॅट 750 वॅट 750 वॅट असे 3 लाईट्स तुम्ही जर एलईडीचे वापरले तर तुम्हाला या लाईट मधून व्हाईट टोन पांढरा प्रकाश मिळतो. व्हाईट बॅलन्स तर सोपंच आहे. आणि हे जे पोट्रा लाईट आहेत जे तुम्ही वापरताय, 230 व्होल्ट 50 हर्ट्ज जर कमी झालं, 230 व्होल्ट पेक्षा 190 व्होल्ट झालं, 200 व्होल्ट झालं, तर हा लाईट येल्लो टोन देतोय. इट विल बी प्रॅक्टिकल नाव. तर ही गोष्ट बारक्या लक्षात ठेवा. तर याला लाईट जरी कमी झाला, 230 ते 190 जरी व्होल्ट आलं, 180 व्होल्ट जरी आलं, 150 व्होल्ट जरी आलं, तरी हा तुम्हाला लाईट व्हाईट टोन देणार. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा एलईडीचा लाईट तुम्ही निश्चित वापरू शकता, वॉर्म लाईट. आणि याचं हिटिंग कमी आहे, किपी क्वालिटी जास्त आहे. आणि पॅकअप करतानाच तुम्हाला जसं पोर्ट्रा लाईट तुम्ही हिट झाल्यानंतर तुम्ही पंख्याखाली धरता किंवा बाहेर उघडे ठेवता अशी गरज नाही. कार्यक्रम संपला, पॅक करायला आणि तुम्ही पॅकेज सोबत तुम्ही तुमच्या साहित्यासोबत तुम्ही नेऊ शकता. तर हा दाखवण्याचा पाठीमागचा एकच उद्देश माझा की बर्न जास्त होत नाही, फुटण्याची काही भीती नाही, व्हाईट टोन पडतोय. फक्त याचं एकच आहे की माझ्या टेक्निकल अनुभवानुसार, इलेक्ट्रॉनिकच्या अनुभवानुसार दर 2 तासाला किंवा दर तासाला थोडंसं बंद ठेवा थोडंसं. कारण एलईडी लाईट इमिट डायोड, लाईट इमिटिंग डायोड असं म्हणतात एलईडीला. तर त्याच्यामध्ये हा प्रकार असल्यामुळं थोडंसं कंटिन्युअस चालू ठेवण्यापेक्षा कधी 1 तासभर झाला, अर्धा तास झालं, कंटिन्यू कार्यक्रम असेल थोडंसं ऑफ करा लाईटसाठी. आणि हा लाईट तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकता. मार्केटमध्ये खूप चीप रेटमध्ये 900, 1200, 1400 रुपयापर्यंत हा लाईट अवेलेबल झाला आहे. मी कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही. मला ज्या गोष्टी पडतात, मला वाटतं की माझ्या मित्रांना त्या गोष्टीचं नॉलेज द्यावं म्हणून मी हे काम करतोय. मी पैशासाठी सुद्धा हे काम करत नाही. निश्चितच हा व्हिडिओ पहा आणि या लाईटचा हा नवीन प्रकार तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये अपडेट करा. काळाची गरज आहे. आता जवळपास 39, 40, 42 टेम्परेचर होते. येणारा पुढचा महिना एप्रिल आणि मे महिना निश्चितच तापमान वाढेल असं अंदाज आहे. तर त्यामुळे त्या तापमानामध्ये हॅलोजनपेक्षा या लाईटचा वापर तुम्हाला निश्चित करता येईल. एलईडी पोट्रा नवीन मार्केटला आहेत, अनेक कंपन्यांचे आहेत, रिझनेबल रेटमध्ये आहेत. एकदा एक 3 लाईटची किट जर घेतली
तुम्हाला 2-3 वर्ष हे लाईट पाण्याची गरज नाही. हे लाईट उलट तुम्हाला सर्व्हिस सुद्धा करता येईल, रिपेअरिंग सुद्धा करता येईल लाईट, पण पोर्टा लाईटची ट्यूब फुटल्यानंतर रिपेअर होत नाही. बाकी याचा केबल वगैरे थोडं हेवी घ्या, कारण आजकाल मार्केटला ऑर्डरी केबल सुद्धा आले, त्या थोडंसं हेवी केबल वापरायच्यामध्ये तर तुम्हाला याचा सप्लायला काही डिस्टर्बन्स होणार नाही. तर हे निश्चित लाईट तुम्हाला एक पर्याय म्हणून महेश बंधू तुमच्या दिलेल्या प्रश्नाला हे थोडंसं उत्तर आहे माझं. मला योग्य वाटलं उत्तर दिलं म्हणून मी तुम्हाला उत्तर दिलं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ज्येष्ठ फोटोग्राफरला सुद्धा आणि यंग जनरेशन नवीन येणाऱ्या फोटोग्राफरला सुद्धा 9 वर्षाच्या गुढीपाडव्याच्या माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. नॉलेज शेअर करा, नॉलेज वाहत ठेवा आणि नेहमी हसत राहा, आनंदी राहा. भेटूया. थँक्यू.